मित्रांनो, मला माहिती आहे खूप महिन्यानंतर आजचा हा व्हिडिओ येतो आहे. खूप राईड झाल्यामध्ये खूप काही झालं, पण मी टाकू नाही शकलो. आपण अहमदाबाद वगैरेला गेलेलो, पण तो वाला ब्लॉग्स मी काही टाकू नाही शकलो काही कारणांमुळे. तर आत्ता मित्रांनो पावसाळा सुरू झाला आहे जस्ट. आता आहे लॉंग विकेंड. तर आत्ता आपण निघालो आहे मित्रांनो. अजून डेस्टिनेशन तर नाही ठरवलं, कुठे झालं ते तुम्हाला पुढे राईडमध्ये समजेलच. तर मग आता ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील. पुन्हा एकदा स्वागत मी ट्रॅव्हलरच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता पावसाळा जस्ट सुरू झाला आहे, राईडसाठी निघतो आपण. आणि आत्ता पोचलो आहे पेट्रोल पंपला. तर वेदांत भरवतो आहे पाटी नायट्रोजन. आत्ता आम्हाला निघायला ॲक्च्युली लेट झाला. निघणार होतो आम्ही 6:30ला. निघता वाजले आता 7:45 झाले, तरी आम्ही अजून जोगेश्वरीतच आहे. आता पुढे जाऊया, कारण का डेस्टिनेशनचं अजून काय माहिती नाही कुठे. मला भेटतो डायरेक्ट आता राईडलाच. तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण पेट्रोल पंपला आहे. जस्ट आपली गाडी इथे उभी आहे. एक टँक बॅग आहे, वेदांकडे पण एक बॅग आहे. बॅग वगैरे भरून झाली आहे. आता बॅग सेट करतो आणि मग निघूया इकडनं डायरेक्ट राईडला. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे जस्ट कल्याणमध्येच, कारण का ट्रॅफिक खूप होती. आता वाजत झाले जवळजवळ 9:45 आणि आपण कल्याणमध्येच पोचलो आहे. ट्रॅफिक जास्त होती. आता अजून नाश्ता नाही केला आहे. नाश्ता करायला भेटेल तेव्हा भेटतोच पुढे. नाश्ता आम्ही पुढे करू, कारण का आता कल्याणमध्ये खूप ट्रॅफिक आहे सध्या, कारण का आता एकदम पीक आवर चालू आहे. पुढे जाऊया आणि पुढे मुरबाड रोडला आपण नाश्ता करूया. तर तिकडे भेटतो. तर मग पुढे चला. जस्ट मुरबाड रोडला आत्ता वाजले जवळजवळ 10-20 झाले. आम्ही लवकर पोचणार होतो, पण आता ट्रॅफिक होती. तुम्ही बघितलं, मी पाठी तुम्हाला बोललो खूप ट्रॅफिक होती. आता जस्ट नाश्ता करायला थांबलो, कारण का आता लागली आहे भूक. अजून माळशेज इकडनं ऑलमोस्ट 1-1.5 तास तरी अजून लागेल असं मला वाटतं आहे, कारण का आता वन वे रोड आहे पूर्ण. पाऊस तर काय जरा पण नाही आहे. ऊन आलं आहे आता. मगासपासून ऊन नव्हतं, आता ऊन आहे. आता आम्ही जस्ट थांबलो नाश्ता करायला. इथे वेदांत बसला आहे. तर नाश्ता करूया आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो पुढे काय कसं आहे ते. आहे सगळीकडे हिरवळ वगैरे झाली आहे, पण अजून पावसाळा असा पाऊस अजून नाही. आता खूप ऊन आहे. बघूया पुढे जाऊया. अजून पुढचा प्लॅन काय डिसाईड नाही केलेला आहे. आधी माळशेजला जाऊया. तर मग चला. नाश्त्याला तर भजीपाव वडापाव एवढाच आयटम होता. आता आपण आपले वडापाव मागितलेत 2. तर वेदांत तिथे बसला आहे. आपण आता खाऊया वडापाव वगैरे. आणि गाड्या तिकडे पार्क केल्यात. आता बघूया. चला मग आता खाऊन भेटतो तुम्हाला डायरेक्ट. वगैरे करून झालं आता. तर तुम्ही बघू शकता गाड्या इथेच आहेत. टँक बॅग तर लावलेली. आता बॅगचं तर माझं एकदम टेन्शन सॉल्व झालं आहे, कारण का आता टँक बॅग आत्ताच घेतलेली. टँक बॅगची पहिलीच राईड आहे माझी टँक बॅग बरोबर. तर चांगलं आहे. आता बघूया पुढे. आता ऊन तर येतंय जाते. आता तुम्ही बघू शकता आता पाठी जरा पण ऊन नाही. आणि बघतो आता पुढे तुम्हाला रोडचं सांगतो कसं काय आहे ते. तर मग चला. तर मित्रांनो, आता आपण मुरबाडच्या पण पुढे आलो ऑलमोस्ट. आता तर रस्ता एकदम चांगला होता, गाडी चालवायला पण खूप मजा येत होती. आणि आत्ता नेमका पाऊस आला आहे, आजच्या राईडचा पहिला पाऊस. आणि आत्ता मग वेदांत घालतो आहे लायनर, कारण का आता त्यांनी घातलं आहे रायडिंग जॅकेट. तर तो लायनर घालतो आहे. मी सध्या काय घालत नाही वरती, कारण का माझ्याकडे पण आहे रेन जॅकेट, पण मी आता घालत नाही. का एवढा पाऊस नाही आहे, ऊन पाऊस आहे. पण आता जरा बरं वाटतं आणि ऊन पण जरा पण नाही आहे त्याच्यामुळे, कारण का मग गाडी चालवायला अजून मजा येते. मजा येते ना वेदांत गाडी चालवायला फुल. हां, आता आपण अजून माळशेजपासून खूप पाठी आहे. आता बघूया. आता ऑलमोस्ट वाढत आले 11:30 वाजलेत. अर्ध्या तासात आपलं 30 किलोमीटर कवर झाले. रस्ता मध्ये जरासं स्टार्टिंगला खराब होता फक्त, त्याच्यानंतर तर एकदम मस्त रस्ता होता. NH-22वरती चालतो आहे आता आपण सध्या. आणि पाठी बघू शकता आता तुम्ही, सगळीकडे हिरवगार झालं आहे, कारण का पाऊस तसा होऊन गेला आहे. पण अजून वॉटरफॉल वगैरे काही ॲक्टिवेट झाले नाहीत, कारण का अजून तेवढा पाऊस नाही पडला आहे. आता आपण माळशेजला जाऊया आणि मग तिकडनं पुढचा काय प्लॅन आहे तुम्हाला सांगतो. तर मग चला. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण रोड, आणि इथे आपण गाड्या पार्क केल्या जातात. सध्या पाऊस पडवता म्हणून थांबलेलो. तर रोड मस्त भिजला आहे जरासा. आता अजून मजा येणार गाडी चालवायला. तर आता नेमकंच निघालो परत, जराशी जर्किन टाकून लगेच पाऊस आला. परत आम्ही थांबलो आहे. आता अजून पाऊस पडतो आहे. आता जाऊया पुढे, कारण का वेदांची बॅग आहे, बॅगेसाठी थांबावं लागतं आहे, कारण का बॅगेमध्ये जरा सामान दिसतं आहे. माझी बॅग तर कवर झाली आहे, वेदांची बॅग आहे. तर बघूया. तर मित्रांनो, आता आपण जस्ट नाणेमाचीला आलो आहे, नाणेमाची व्ह्यू पॉईंटला. आणि इथे कडक पाऊस सुरू झाला आहे परत. आता आम्ही थांबलो आहे, कारण का परत वेदांनी मध्ये रेनकोट काढलेला, आता परत घालतो आहे तो.
तर तुम्ही बघू शकता पाटी. आता आपण पूर्ण मध्येच थांबलो कारण का पाऊस पडतोय खूप सारा. आणि पाटी तुम्ही पूर्ण रोड बघू शकता. त्या गाड्या उभ्या आहेत. ही आपली गाडी, वेदांनी गाडी पुढे लावले. आणि हा तुम्ही बघू शकता पुढे पूर्ण. तर हिरवगार तर सगळीकडे मस्त झालं आहे, पण अजून काही वॉटरफॉल नद्या वगैरे अजून काय भरलं नाही कारण का पाऊस तेवढा नाही झाला आहे. तर बघूया अजून पुढे. आम्ही अजून माळशेजला पोचलो नाही कारण का आमचं डेस्टिनेशन फिक्स नाही. आम्ही फुल टाईमपास करतो आहे, जिथे पाहिजे तिथे थांबतो आहे, काय पण करतो आहे. आणि आत्ता बघूया, आता जवळजवळ 12:30 होऊन गेलेत. अजून आम्ही नाणेमाचीला जाय, इकडनं अजून माळशेज 25 किलोमीटर आहे, म्हणजे अर्धा तास असेल अजून. आम्ही पाहिजे तिथे थांबतो आहे, टाईमपास करतो आहे, फोटो वगैरे काढतो आहे, रील्स काढतो आहे, खूप मजा येते. बघूया अजून आता पुढे काय, अजून आम्ही ठरवलं नाही. मोस्ट ऑफली आम्ही माळशेजलाच जाऊ. माळशेजवरनं पुढे काय असेल ते तुम्हाला सांगेनच. तर मग चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पाऊस थांबला आणि काय व्ह्यू दिसतो इथून तुम्ही बघू शकता. हा बघा पूर्ण नाणेमाची पाटी. आपण आता त्याच्यामध्येच होतो, त्याच्याच घाटातनं आलो. आणि हा पूर्ण असा सह्याद्री. इकडे जीवदन फोर्ट आहे पुढे. आणि इकडे पुढून आता आपण चाललो आहे पूर्ण माळशेजला. तर काय व्ह्यू दिसतोय या साईडला पूर्ण. आता पाऊस आत्ता जस्ट पडून गेला आणि व्ह्यू तर बघा. वेदांतला स्टोरी टाकायची होती म्हणून आपण थांबलो परत, कारण का वेदांत पुढे आलेला आणि मी पाटी फोटो काढत बसलेलो, त्याच्यामुळे वेदांत पाटी इथे थांबलेला म्हणून मी पण थांबलो. तर इकडे आमच्या समोर एक ट्रक. आता 1 पण वाजला, अजून आम्ही माळशेजला काय पोचलो नाही. काय माहिती आम्ही माळशेजला कधी पोचणार आहे. पोचत तर नाही आहे, आम्ही मध्येच थांबतो आहे. 5 मिनटं झाली, 10 मिनटं आली, एवढे कडक कडक स्पॉट येतात ना, आम्ही थांबतो आहे. कारण का आमची गाडी आहे, आम्ही थांबतच चाललो आहे. आम्हाला काय टाईम 1 वाजला, जवळजवळ 5 तास झाले आता घरातनं निघून. 100 किलोमीटर 150 किलोमीटर होतं घराच्या इथून. ॲटलीस्ट माळशेज 128 किलोमीटर होतं. अजून आमचं काय कवरच होत नाही, अजून माळशेज येतच नाही. आता आपण जस्ट मोरोशीला पोचलो आहे, कारण का पाटी आपण नाणेमाची व्ह्यू पॉईंट सोडला आणि आता आपण मोरोशीमध्ये आहे. तर आता ट्रक थांबलेला म्हणून आता वेदांत इथे पाटी थांबला आहे. फुल मजा येते. आता पाऊस येतो आहे, जातो आहे, झाकझुक झाकझुक करतो आहे, पण खूप मजा येते. ऊन तर जरा पण नाही, त्याच्यामुळे पाऊस येतो आहे, जातो आहे, त्यामुळे आता चला मजा येते. कुठलं असेल. आणि आता आपण जस्ट पुढे आलो. तर पुढे आलो तर इथे झाला आहे ट्रकचा ॲक्सिडंट. मी आता काय टर्निंगला ॲक्सिडंट झाला, पूर्ण ट्रक घुसला आहे खड्ड्यामध्ये. आणि इकडनं आता आपण चढतो आहे. तर मित्रांनो आता आपण पोचलो जस्ट माळशेज घाटाला. आता माळशेज घाटाला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आत्ता आता सगळे माळशेज घाटाचे सगळे धबधबे आता तुम्ही बघू शकता. कुठेच पाणी नाही आहे, कारण का अजून तेवढा पाऊस नाही झाला आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीपासूनच सांगत होतो, पण आता जस्ट पावसाळा आहे, सगळीकडे हिरवळ तर झाली आहे, कुठे आता काही राहिलं नाही. म्हणजे हिरवळ तर झाली आहे, पण अजून पावसाळा तसा नाही झाला, चालू झाला आहे जो माळशेज घाट आपण पावसाळ्यात बघतो, कारण का अजून पाऊस नाही पडला, त्यामुळे धबधबा. तर मित्रांनो आपण पोचलो माळशेजला, वरती पोचलो त्या घाटामध्ये. समोरच तुम्ही बघू शकता, पण इथे आत्ता सध्या पडलं आहे पूर्ण ऊन. आता काय पाऊस नाही. वरती जाऊया डायरेक्ट जस्ट माळशेजला, जिथे आपण ज्या पॉईंटसाठी निघालेलो सकाळपासून. आत्ता माळशेजला पोचलो आहे. आता ऑलमोस्ट वाजत आला आहे 1:30. त्यामुळे आत्ता तुम्हाला पॉईंट वगैरे मी दाखवतो नंतरच जरा वेळाने, कारण का आत्ता जस्ट आम्ही आलो आणि आत्ता लागले भूक. त्यामुळे आता वेदांनी दिले तिथे मॅगीची ऑर्डर दिली आहे पाठी. तर मॅगी वगैरे खाऊ, जरा लिंबू सरबत वगैरे पिऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडनं व्ह्यू दाखवतो. पाऊस तर आता इकडे जरा पण नाही, ऊन पण एवढं नाही आहे. आता बघूया, पाऊस आला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही आला तरी काय करू शकतो. आत्ता वॉटरफॉल वगैरे काही ॲक्टिवेट नाही तिकडे, पण तुम्ही फिरायला येऊ शकता. मोस्ट ऑफ दी नेक्स्ट वीकेंडपर्यंत पावसाळा अजून चांगला होईल आणि पाऊस पडल्यावर अजून मजा येईल. तर बघूया आता पुढे. आता जस्ट खाऊन वगैरे झालं आणि आता तुम्ही बघू शकता पाठी पूर्ण व्ह्यू पॉईंट. वेदांत गेल्या खालच्या साईडला, मी पण जातो, तुम्हाला दाखवतो. तर मग चला खाली जाऊया. आत्ता कोण नाही, कारण का आता जस्ट आता ऊन आलं परत. मगाचपासून ऊन नव्हतं, आत्ता आम्ही खाली आलो, परत ऊन आहे आता. तर बघूया खाली. पण तो एक व्ह्यू पॉईंट आहे, हा एक वेदांत इथे उभा आहे, हा एक व्ह्यू पॉईंट आहे. आत्ता ऊन आहे म्हणून सध्या कोण नाही. एक जरासा पावसाळा ऊन किंवा आता जरासा ऊन कमी होतं, वरती तर खूप साऱ्या गाड्या आहेत लागलेल्या. आत्ताच आम्ही आलो खाली, तर तुम्ही बघू शकता. आत्ता अजून एक पण वॉटरफॉल अजून इनिशिएट झाला नाही ना, तर इकडनं काय तुम्हाला नजारा दिसेल. आत्ता बघू शकतो.
मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण माळशेजला होतो. आता माळशेजवरनं आपण पुढे आलो. तर पुढे जिथे लेक आहे तिकडे आलो. पण आत्ता तर सध्या पाऊस नाही त्यामुळे लेक पण पूर्ण सुकली आहे. आणि तिकडनं आपण तिकडनं काळू वॉटरफॉलच्या टॉपला जाऊ शकतो. पण आता काय सध्या कुएस फ्लो नाही म्हणून तिकडे पण जात नाही आता. आणि आता ॲक्च्युली आम्ही शोधत होतो फार्म हाऊस. पण आज काय आता विकेंड आहे, लॉंग विकेंड आहे, त्यामुळे सगळे फार्म हाऊस ऑलमोस्ट बुक आहेत. त्यामुळे आता आम्ही पुढे पण जात नाही. आम्ही ठरवलं की भंडारदऱ्यात पण जाऊ, पण कारण का पाऊसच नाही त्यामुळे कुठलाच वॉटरफॉल इनिशिएट झाले नाहीत. मग त्यापेक्षा घरीच गेलेलं बरं. मला आत्ता वाजले जवळजवळ 2:15. खाल्लं तर मगाशी आम्ही मॅगी खाल्लीच होती. आता जेवणाचा एक छोटासा काहीतरी आम्ही आता खाऊ अजून. डायरेक्ट मग आपण मुंबईलाच जाऊ परत. मग आजची राईड आपण फक्त माळशेजपर्यंत ठेवूया. पुढचे काय असेल तर मी तुम्हाला पुढे दाखवतो ब्लॉगमध्ये. आपण लेक जवळ आलो तर पाठी बघू शकता तुम्ही, पूर्ण लेक आहे. आत्ता तर लेकमध्ये पाणी नाही. आत्ता एका महिन्यानंतर जेव्हा आपण इकडे येऊ तेव्हा इकडचा नजारा काहीतरी वेगळाच असेल. आता तर कडक ऊन पडलं आहे आणि आत्ता आम्ही ठरवलं की आपण डायरेक्ट मुंबईलाच निघूया परत. 3:30 तर वाजलेत मगाशी मी तुम्हाला बोललो. आता इथे वेदांत थांबलं आहे. वेदांत पहिल्यांदा झालं आहे माळशेज घाटामध्ये. माझं तिसऱ्यांदा झालं आहे. पण ही गाडी घेऊन ऑस्की घेऊन तर मी पहिल्यांदा झालेलो. आता नंतर येऊ आपण परत कधी जुलैमध्ये येऊ आपण, तेव्हा तुम्हाला दाखवेन इकडचा नजारा. आणि आता तुम्ही बघू शकता आता ही पूर्ण लेक खाली आहे, म्हणजे आहे पाणी पण ते खूप पुढे आहे आणि खूप ऊन पडलं आहे. आता पावसाचा आता पता नाही. मगाशी सकाळी होता जरासा तरी पाऊस, त्याच्यानंतर दुपारनंतर तर कायच पाऊस आलाच नाही आणि आता ऊन आहे. तर आता निघूया आपण इकडे. इथे जरासा फोटो वगैरे काढू आणि मग इकडनं निघूया. बघूया आपण घरी किती वाजेपर्यंत पोचतो आणि कशी काय आपली पुढची राईड होते ते तर मी तुम्हाला सांगतो. चला गेले तिकडे पार्टी, कारण का वेदांतला काढायचा त्याचा रील. वेदांत तिकडे पार्टी गेला तर वेदांतचा रील काढतो आणि निघूया. चला तर मित्रांनो माळशेजमधनं निघालो आपण. आता वाजत आले जवळजवळ 4:45. तर दुपारी आपण फक्त मॅगीच खाल्लेली म्हणून आता घरीच जायचं आहे. तर आता आम्ही बोललो कुठेतरी थांबून आपण लंच करूया, म्हणून आता आपण थांबलो एका हॉटेलमध्ये. आता ऑर्डर केली वेदांनी, तोपर्यंत ऑर्डर येईपर्यंत आपण थांबलो आहे. तुम्ही पाठीत बघू शकता आपलं हॉटेल. आता जेवण आल्यावर जेवूया आणि मग तिकडनं घरी जाऊया. आता जेवेपर्यंत किती वाजतात देव जाणे. आणि मग जेवूया आणि मग निघूया आपण घरी. बघूया घरी आपण किती वाजेपर्यंत पोचतो ते. रस्ता तर चांगला आहे पण इकडचा रस्त्याचा डिस्टन्स कवर नाही होत आहे जेवढा आपण दुसरीकडे जातो. आणि का घाटाचा रस्ता आहे, जास्त स्पीड करू नाही शकत. आणि सिंगल लेन रोड आहे त्यामुळे जास्त स्पीड करायला नाही भेटत. एक 50-60च्या ॲव्हरेज स्पीडलाच चालतो आपण. तर आता बघूया आपण कधीपर्यंत पोचतो आहे ते. तर मग चला आता बघूया आपण जेवणामध्ये काय मागवलं वेदांनी. तर मित्रांनो तर जेवायला तर मागवलं आपण काय मागवलं आहे, चिकन कोल्हापुरी रोटी आपण मागवली आहे. इकडनं अजून 107 किलोमीटर दाखवतं आहे. अजून इकडनं गुगलप्रमाणे आम्हाला लागतील इकडनं अजून 3 तास पोचायला. आता बघूया कधीपर्यंत पोचतो ते. आता वेदांत जेवूया आणि मग जाऊया. मित्रांनो तर जेवण वगैरे झालं आहे. आत्ता वाजले 5:30. इकडनं ऑलमोस्ट 100 किलोमीटर प्लस रनिंग बाकी आहे अजून. तर बघूया कधीपर्यंत पोचतो आहे. आम्हाला पोचायचं होतं 7 वाजेपर्यंत, पण 7पर्यंत तर आम्ही नसतो पोचत कारण का आता 5:30 तर इथेच झालेत. गुगल मॅपप्रमाणे तर 3.5 तास लागणार आहेत. आता बघूया आपण कधीपर्यंत पोचतो आहे ते. कल्याणवाला एक रस्ता आहे, एक मुरबाडवाला रस्ता आहे. आता बघूया 2 रोड आहेत आपल्यासाठी. तर कुठून तरी जाऊ. तर निघूया आता इकडनं. तर मग चला आलो. काल रात्री मग बोललो किती वाजता पोचणार. काल मित्रांनो घरी पोचायला आपल्याला ऑलमोस्ट 9:15 झाले. खूप वेळ लागला. एक 5-5.5 तास लागले येताना पण, कारण का आपण आलो येताना पण त्याच रूटनी कल्याणवाल्या. आम्हाला ॲक्च्युली घ्यायचा होता मुरबाडवाला रोड, आम्ही तो राईट चुकलो. कारण का कल्याणवाला रोड मित्रांनो खूप खराब आहे. तिथे रस्त्याचं काम चालू आहे. तर खडी वगैरे खूप आहे रस्त्याला. खूप सारे ॲक्सिडेंट वगैरे होत असतात तिकडे. गाडी अक्षरशः तिथे स्लिप होत होती. आता जर तुम्ही पावसाळ्यात जर माळशेजचा प्लॅन करत असाल तर तुम्ही एक अंबरनाथ मुरबाड रोडनी जावा. कारण का कल्याणवाला रोडला पूर्ण रोडचं काम चालू आहे त्यामुळे तो रस्ता खराब आहे. नेमकं आम्ही कल्याणमध्ये पण आलो आणि कल्याणमध्ये पण येताना आम्हाला शिळपाट्याच्या रोडला ॲक्सिडेंट झाला. तिकडे अर्धा-पाऊण तास थांबावं लागलं कारण का रस्ता पूर्ण ब्लॉक होता. त्यामुळे आम्हाला येताना खूप जास्तच टाईम झाला. एक 9:45-10 वाजले आम्हाला घरी येईपर्यंत. तर मग रात्री काय शूट नाही केला कारण का खूप कंटाळा आला त्याच्यानंतर, कारण का लास्टला खूप हॅक्टिक झालेली राईड. तर मग कालचा व्हिडिओ हा प्री मॉन्सून माळशेज घाटाचा होता. काल आपण डॅमवरनंच रिटर्न आलो, पुढे पण गेलो नाही काळू वॉटरफॉलच्या इथे कारण का पाऊस तर नव्हता. तुम्ही बघितलं असेल एक सकाळी जाताना पाऊस होता, त्याच्यानंतर दुपारी 2 नंतर अजिबात पाऊस नव्हता, पूर्ण ऊनच होतं.
आणि आम्हाला दुसरीकडे कुठे आम्ही पुढे पण नाही गेलो. आम्ही डायरेक्ट रिटर्न टू मुंबई आलो. तर आज आता रविवार आहे, तर आज तर कुठे नाही. पण कालचा व्हिडिओ हा माळशेज घाटाचा होता प्री मॉन्सूनचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि काय चूक होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुधारवायचा प्रयत्न करेन. तर मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत